नमस्कार, गावरान ठसक्यामध्ये आपले स्वागत आहे। मी माझा आवळ्याचा मुरब्बा बनवणार आहे। ही आवळे आणले, ही शेतामध्ये आवळे आहेत, फवारणी ती केली नाही त्याला, म्हणून थोडेसे डाग पडलेले आहेत तिला। पण काय नाही, आपण चिरून बघितलं तर मध्ये चांगले आहेत, काय नाही असं। अशी डाग दिसायला पण नाही, काय पण एकदम छान आहे। पण हे काय मी मध्ये घालणार नाही आता। हे बघा, असं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले, कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली। मी याला आता उकळून घेते। हे उकळायसाठी मी पाणी इथं ठेवलेलं आहे। हे बघा, तोपर्यंत हे पाण्याला उकळी येईपर्यंत हे खडी साखर जी आहे ती मी थोडीशी वाटून घेते। मी पाक करायला आपली खडी साखर पाहिजे। ठेवून घेतलेलं पूर्ण आवळीमध्ये घातलेले। आता ह्याला एक 10 ते 10 मिनिट आपण शिजवून घेऊ। हे बघा, आपले आता हे आवळे शिजलेले आहेत। आता ह्याला बाजूला काढून घेऊ आपण। ह्याला एका चाळणीमध्ये टाकून घेऊ। हे आपण शिजवून घेतले। आता ह्याचं पाणी काढून घेतले, पूर्ण पाणी ह्याचं निघालेलं आहे। तर ह्याला मी आता असे थोडेसे वेज पाडून घेते असे, म्हणजे आपलं ही पूर्ण ह्याचा पाक जे आहे ते ह्याच्यामध्ये पर्यंत जावा। आपण हिरवे असताना आपण पाडू शकता, पण नाही असंच पाडायला पाहिजे। ते हिरवे असताना ह्याच्यामध्ये पाणी जाऊन बसतं ना, मग मुरंबा खराब होतो। हे आपण साखर वाटून घेतलेले आहे मिक्सरला। हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊ। पूर्ण आपण ही सुराख पाल्याली आवळे ह्याच्यामध्ये ठेवू असं। ह्याच्या खाली आणि वरही पूर्णपणे हे करून घेतली। ह्याच्यात जास्त काय पाणी नाही टाकायचं, थोडं आपल्याला हे साखरेचं पाणी हो म्हणून 2-3 चमचे पाणी टाकायचं। हे बघा, थोडंसं पाणी टाकायचं, याला जास्त नाही पाणी लागत, त्याचं पाणी टाकायचं आपलं साखरेचं। हे बघा, थोडंसंच पाणी टाकलं होतं तर आपलं हे पाणी साखरेचं होतंय। असं हलवत राहायचं, पण ह्याला सारखं सारखं चिटकून नाही द्यायचं खाली। मुरंबा तयार झाला। अशा पद्धतीने करायच्या आवळ्याचा मुरंबा। आता आपण हे थंड झालेला आहे, ह्याला भरणीत भरून ठेवू। हे मुरंबा आपल्याला वर्ष 6 महिने जास्त दिवस टिकते, आणि खायला पण लय चांगलं राहते। आवळे खावा आपण।
कसं पूर्ण तयार झालं आहे. मधासारखा ह्याचा पाक तयार आहे. पाक तयार आपला घट्ट 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 पाक तयार हो. बघा आवडला असला तुम्ही पण करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.